नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवात करूयात पॅकेजच्या संदर्भातल्या एका बातमीनं. राज्यामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. आता या पूरग्रस्तांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारनं 11,500 कोटी रुपयांचं एक मोठं पॅकेज जाहीर केलंय. माहिती आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली. पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि विविध दीर्घकालीन उपाययोजना या सगळ्यासाठी हे पॅकेज असणार आहे. यावर्षी ही मदत रकमेच्या स्वरूपात न देता धनादेशाच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं. तर आतापर्यंत 80% पंचनामे पूर्ण झाले असून बाकीचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. MSCBचं नुकसान झालेलं आहे. ग्रामीण विकास विभागाचं, ग्रामीण विकास म्हणजे ग्रामीण भागातील रस्ते, शाळा याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. नगर विकास विभागांचे म्हणजे शहरी भागातील रस्ते आणि नाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. अशा प्रकारे एक 11,500 कोटी रुपये, 11,500 कोटी रुपये या सर्व आपत्ती भागातील लोकांसाठी आणि त्या विभागासाठी ही मदत आज सरकारने जाहीर केलेली आहे. व्यापारी आणि दुकानदार आणि ही टपरीधारक आहे ही साधारणतः 16,000च्या पेक्षा थोडी वाढू शकेल, पण आत्ताची माहिती जी आमच्याकडे आहे उपलब्ध झालेली आहे ती 16,000ची आहे. आणि पूर्णतः घरांच्या संदर्भात सुद्धा पुन्हा माहिती आम्ही घेत आहोत, पण प्रति घर 1.5 लाख रुपये देण्याचं म्हणजे कॅबिनेटने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. आणि त्याबरोबर बाकी आपण शेतीचं सांगितलंय, शेतीचं नुकसान पूर्ण पंचनामे होऊ देत, त्यानंतर NDRFच्या निकषाच्या पलीकडे जाऊन शेतीला सुद्धा त्या पद्धतीचं नुकसानची मदत दिली जाणार. 5,000 रुपये SDRFचे निकष आहेत सानुग्रह अनुदानाचे, ते आम्ही वाढवून 10,000 रुपये करतो आहोत. त्याबरोबर दुकानदारांसाठी 50,000 रुपये आणि टपरीधारकांसाठी 10,000 रुपयाची मदत राज्य शासनाने घोषित केलेली आहे. पूर्णतः घर पडलं असल्यास 1,50,000 रुपये, 50% पर्यंत क्षतिग्रस्त झालेल्या घरासाठी 50,000 रुपये आणि त्याबरोबर 25% पर्यंत क्षतिग्रस्त घरासाठी 25,000 आणि अंशतः घरासाठी किमान 15,000 रुपये